श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, एकदा मी केशवरावांना असं विचारलं, केशवराव, तुम्ही PhD का झाला नाहीत? हा माझा प्रश्न. तसे मला काय उत्तर दिलं? बापूसाहेब, माझ्या मनात आलं होतं एकदा आपण PhD व्हावं म्हणून. पण तुम्हाला सांगू का, PhD करायला वेगळा गुरु करावा लागतो, गाईड. मी तर एक गुरु केलेला आहे. मग साध्वीबाईने 2 नवरे करायचे. आपण पतिव्रता आहोत. आता त्यांच्याशी एकदा लग्न झालं, सर्वस्व दिलं, उडत गेली PhD. आणि महाराजांनी माझी ती जी इच्छा आहे त्यातही मला काही कमी केलं नाही. PhDचे स्टुडंट शिकवायचं काम माझ्याकडेच आलं. आता करायचे काय मग PhD होऊन? PhD झाल्यावर जे काम करायचं ते PhD न होताच करतोय. आणि मी किती जणांना तरी PhD केलेलं आहे. म्हणजे मी किंगमेकर झालो, जरी किंग नसलो तरी. मग महाराजांनी माझं अजून कोणतं कौतुक पुरवायचं? म्हणून मी PhD झालो नाही. असो. पूज्य केशवरावजींच्या रविवारच्या प्रवचनास कल्याणच्या एका सुशिक्षित प्रौढ बाई येतात. त्यांना ब्रह्मसंबंधाचा त्रास आहे. तो ब्रह्मसंबंध पुरुष आहे. बाईलासुद्धा पुरुष ब्रह्मसंबंध लागू शकतो. त्या एकदा प्रवचनास आल्यावेळी ब्रह्मसंबंधाने प्रवचनाच्या सुरुवातीसच त्यांच्यात प्रवेश केला. केशवरावांचं प्रवचन ऐकण्यासाठी बाई स्वतः आली होती. पण केशवरावांचं प्रवचन सुरू झालं आणि तिच्यात ब्रह्मसंबंधाने प्रवेश केला. हे केशवरावजींच्या पूर्ण लक्षात आलं. केशवरावांना ते आवडलं नाही की ब्रह्मसंबंधाने या वेळेला कशाला यायचं, बाईंना ऐकू द्यायचं प्रवचन. मग केशवरावांना आतून राग आला की नेमकं याच वेळी त्या बाईला ब्रह्मसंबंधाने झपाटलं, म्हणजे तिला काहीच कळलं नाही. संबंध प्रवचन ब्रह्मसंबंधाने ऐकलं, ते त्यांना आवडलं नाही. ते प्रवचन संपल्यावर त्या ब्रह्मसंबंधास म्हणाले की आजचं प्रवचन तुम्ही का ऐकलत? तुमच्या झाडास म्हणजेच त्या मूळ बाईंना का ऐकू दिले नाही? त्यावर ब्रह्मसंबंध म्हणाला, महाराज, माझा उद्धार व्हावा म्हणून मी ते ऐकलं. तुम्हाला काय प्रवचन कळलं? असं खडसावून रागाने केशवरावजींनी विचारता प्रवचनाचा सर्व विषय फारच बहारीने त्याने केशवरावांना सांगितला. ते ऐकल्यावर केशवरावजींना वाटले, सर्व श्रोतृवर्ग जर ब्रह्मसंबंध रूप झाला असता तर किती बरं झालं असतं. येऊन जाऊन श्रोतृवर्गाला उत्तम कळावं हेच जर यार्डस्टिक असतं तर सर्व ब्रह्मसंबंध असते तरी काही बिघडत नव्हतं. सांगितलेला विषय जर इतका चांगला कळत असेल तर ब्रह्मसंबंध असला तर बिघडलं कुठे? त्यानंतर केशवराव ब्रह्मसंबंधास म्हणाले की तुम्ही या अबलेस का त्रास देता? तुम्हास राहण्यास जागा हवी असेल तर तुम्ही माझ्या शरीरात जरूर या. काय तयारी आहे ही? आपण चुकून तरी म्हणू का हो हे? छे, या बाजूला वळणार देखील नाहीत. काय सांगू तुम्हाला, तात्यासाहेबांच्या भाऊजाईच्या म्हणजेच थोरल्या भावाच्या बायकोच्या अंगात येत असे. मी त्यावेळी तिथे अभ्यासाला होतो. ते अंगात आलं ना की तिला दुसऱ्याच्या मनातलं कळायचं हो, तर मी तिच्याजवळ अजिबात जात नसे. ती पितळ उघडं पाडायची की बापूसाहेब बाहेर असं दाखवतायत आता खरे असे 420 आहेत म्हणून. अगदी बरोबर सांगायच्या त्या, मला अनुभव आहे तो. तर केशवराव ब्रह्मसंबंधास म्हणाले की या अबलेस का त्रास देता? तुम्हाला राहायला जागाच हवी असेल तर माझ्या शरीरात या. या अबलेस या त्रासातून सोडवा. हे ऐकल्यावर एखादी मनातली गोष्ट कोणी बोलले की आपण टाळी देण्याकरिता स्वाभाविकपणे हात पुढे करतो. तसाच त्या बाईने टाळी देण्यास हात पुढे केला. बाई माणूस असे कधीच करणार नाही. ब्रह्मसंबंधानेच ते केले आहे याबद्दल केशवरावजींची खात्री झाली.
त्यावर तो ब्रह्मसंबंध त्यांना म्हणाला, तुम्ही जो उपाय सुचवित आहात तो मला फार फार आवडला. पण काय करू? तुमच्याजवळ नामाचे तेज आणि सद्गुरू कृपेचे वलय एवढे मोठे आहे की मला तुमच्या शरीरात प्रवेशाचं करता येणार नाही. ब्रह्मसंबंधाला कळतंय बरं हे की प्रवेश करता येणार नाही. यावर केशवरावजी म्हणाले, याचा अर्थ या बाईंनी खूप नामस्मरण केले तर तुम्हास तिचे शरीर सोडावे लागेल. त्यावर तो ब्रह्मसंबंध म्हणाला, अलबत, यात काय संशय आहे? मला हे झाड सोडावेच लागेल. श्री केशवरावजी पुढे म्हणाले की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. या समर्थ उक्तीचा अर्थ वरच्या प्रसंगावरून मला पुरेपूर कळला. मग त्यावर मी त्यांना एक प्रश्न असा टाकला की माझ्या शरीरात या असे सांगण्याचा धीर केशवराव तुम्हाला झाला कसा? अहो सोपं का आहे ते? आणि खरंच आलं असतं म्हणजे? कसलं प्रवचन आणि कसलं काय? अहो ते जेवूसुद्धा देत नाही हो. कसलं लचांड आहे ते? तर माझ्या शरीरात या असे सांगण्याचा धीर तुम्हाला झाला कसा? असे विचारता केशवरावजी म्हणाले, माझ्या शरीरात ब्रह्मसंबंध येऊन त्या बाईची सुटका झाली असती तर दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची अपूर्व संधी मला प्राप्त होऊन माझ्या शरीरास त्रास झाला असता तरी ते सोसण्यात मला धन्यता वाटली असती. म्हणून मीही अगदी निर्भीडपणाने ही ऑफर त्या ब्रह्मसंबंधास दिली. या शरीराचं करायचं काय? असा जर उपयोग होत असेल तर खस्ता खाऊ आपण. ती बाई तर मोकळी होईल म्हणून ही ऑफर दिली. ती त्यांनी स्वीकारली नाही. माझा नाईलाज झाला. पूज्य केशवरावजी हे किती उच्च पातळीवर आहेत याची मला खात्री झाली आणि नामस्मरणाचा प्रभावही काय आहे हे पूर्णपणे कळले. असो, साधक हो, दृश्य जग मला शाश्वत सुख देणार नाही हे मनावर कसे बिंबवावे असा प्रश्न परमपूज्य बापूसाहेब मराठे यांनी श्री महाराजांना विचारला. त्यावर महाराजांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.